तर रेकॉर्डिंग तर पाहिजेच. चालू केलं रेकॉर्डिंग. ओके ओके. हा इरा ते त्याचं म्युझिकचं पण जरा आवाज येत नाहीये कारण लावलंय का तुम्ही? हो मी लावते. म्यूट करा त्यांना, अनम्यूट केलंय ना? हो मी केलंय. लुलितमकरन्दो मधुकरैः करैरिन्दोरन्तश्छुरितैव सम्भिन्न मुकुलः विधत्तां सिद्धिं नो नयनसुभगामस्य सरसः प्रकीर्णः पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रां शुभ्रवस्त्रैरलङ्कृतां कलहं सकृतावासौ वरदां शारदां नमः वरदां शारदां नमः. कार्यक्रमाची सुरुवात आपली दीप प्रज्वलनाने झालेलीच आहे. आता हर्षलताई प्रार्थना म्हणतील. हर्षलताई हँडरेस करा. इराताई छान छान दीप प्रज्वलन झालेलं आहे. अगदी सुंदर कार्यक्रम झालेला आहे हा. सुरुवात छान. इराताई आणि तिची आजी होत्या या. हर्षलताई आलेल्या आहेत. हर्षलताई. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अगदी छान हर्षलताई. प्रार्थना आपली रोजची झालेलीच आहे, पण गणेश वंदनानीच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात असते. त्यामुळे आपण आता गणेश वंदना मिनलताई म्हणतील. मिनलताई आणि मिनलताई. हर्षलताई छान म्हणालात. प्रार्थना छान. अगदी सुंदर. मिनलताई हँड रेस करा ना, म्हणजे मला जरा बरं पडेल. आहे हँडरेज आहे त्यांचं ते. मला दिसत नाहीये. हो दिसलं सॉरी. हँड लोड करून द्या दोघांचं. हो मिनलताई. आलं का अनम्यूट? हो अनम्यूट. हा झालात ना. येतोय आवाज येतोय. स्पॉटलाइट करते. गाई गणपती जगवंदन शंकर सुवन भवानी नंदन. गाई गणपती जगवंदन शंकर सुवन भवानी नंदन. सिद्धि सदन गजवदन विनायक कृपा सिंधु सुंदर सब लायक. शंकर सुवन भवानी नंदन गाई गणपती जगवंदन. गाई गणपती जगवंदन शंकर सुवन भवानी नंदन. मोदक प्रिय मुद मंगल दाता विद्यावारधि बुद्धि विधाता. मोदक प्रिय मुद मंगल दाता विद्यावारधि बुद्धि विधाता. शंकर सुवन भवानी नंदन
गाई गणपती जगवंदन, गाई गणपती जगवंदन, शंकर सुवन भवानी नंदन, मानत तुलसीदास कर जोय, बसहु राम सिय मानस मोरे, मानत तुलसीदास कर जोय, बसहु राम सिय मानस मोरे, शंकर सुवन भवानी नंदन, गाई गणपती जगवंदन, गाई गणपती जगवंदन, शंकर सुवन भवानी नंदन. खूप छान ताई, छान छान खूप खूपच छान. सुंदर. सुचेता ताई ही आलेले आहेत. आणखी स्वीटी ताई, गोपालजी आलेले आहेत का आता? ताई एकच मिनिट. ते 7:15 येणार आहे. सुचेता ताईंचा आधी आपण परिचय करून घेऊयात. आजच्या अतिथी आहेत आपल्या त्या. मेधा ताई त्यांचा परिचय करून देतील. सुचेता ताई अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलेली आहे. नमस्कार सुचेताताई, नमस्कार. 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 आज आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभले आहेत डॉक्टर सौ सुचिता सतीश भट्टड. त्या योग प्रवीण, योग अध्यापक, योग प्रशिक्षक आहेत. योग प्रसार आणि प्रचार त्या गेली 15 वर्षे अविरतपणे करत आहेत. आपल्या आज जागतिक दिन आहे, योगा दिन, आणि त्यामुळे आज आपला हा दिवस जो आहे तो दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल. कारण आपल्या दीदींनी हो म्हणला, कारण त्या 2 कार्यक्रम करून आलेल्या आहेत आपल्यासाठी. केवळ गेल्या श्रीरामपूरमध्ये या असतात आणि त्या गेल्या 25 वर्ष जवळजवळ त्या होमिओपॅथिकची प्रॅक्टिस करतात. 12 वर्षापासून त्या गीता परिवाराला जोडल्या गेलेल्या आहेत आणि इनर व्हीलच्याही त्या सक्रिय कार्यकर्ता आहेत. योग, आयुर्वेद, भगवद्गीता, पर्यावरण संरक्षण या विषयांबरोबरच भारतीय संस्कृतीचाही त्यांचा सध्या अभ्यास चालू आहे. वाचन, बागकाम आणि पौष्टिक पाककला, पौष्टिक हे जरा अंडरलाईन ना, त्यात त्यांना जरा विशेष रुची आहे. सध्या त्यांच्याकडे एक 5-6 जणींचा ग्रुप आहे, प्लास्टिक वॉरियर ग्रुप म्हणून त्या चालवतात. प्लास्टिक टाकू नका, फेकू नका, आणि त्या ते सगळं गोळा करतात आणि रिसायकलिंग साठी ते पाठवून देतात. त्यामध्ये त्या जरा सध्या व्यस्त आहेत. मी ज्या वेळेला गीता शिकायला सुरुवात केली, L1 मध्ये जेव्हा भाग घेतला, त्यावेळेला त्यांनी मला शिकवलेलं आहे. त्या माझ्या प्रशिक्षक आहेत, हे विशेष आहे. आणि माझ्या वाणीला त्यांनी छान वळण लावलं, स्पष्ट उच्चार आमच्याकडून करून घेतलेत. आणि केवळ दीदी, तुम्ही माझ्या एका शिष्याला खरंच हाक मारली मी आणि तुम्हाला त्याला होकार दिलात, त्याबद्दल तुम्हाला शतशः प्रणाम. दीदी, आपले अमोल असे मार्गदर्शन आम्हाला करा, अशी मी तुम्हाला विनंती करते. दीदी. जय श्री कृष्ण. सर्वांना खूप खूप नमन, वंदन आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण एकतर तुम्हाला प्रशिक्षक मेधाताई सारख्या मिळाल्यात, त्या माझ्या आवडत्या शिष्य, आणि खरं त्यांचाही उत्साह फार छान आहे, हे तुम्ही अनुभवलं असेल. तर आज तुमचा जो आनंद उत्सव आहे तो खरं म्हणावं तर त्रिवेणी संगम असं मला वाटतंय. कारण आज निर्जला एकादशी पण आहे, जागतिक योग दिन पण आहे आणि हा आनंद उत्सव पण आहे. आज तुम्ही पहिली लेवल कंप्लीट केलीये, म्हणजे 12 आणि 15 असे 2 अध्याय शिकून झालेत, आणि दुसऱ्या लेवल मध्ये सुद्धा तुम्ही जाणार, ती सुद्धा पूर्ण करणार अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि 3री आणि 4थी लेवल सुद्धा तुम्ही नक्की पूर्ण करा, असं आपलं दृढ संकल्प ठेवा, अशी मी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देते. आपल्यापैकी बरेच जण ना असं मनात आधीपासून ठरवून ठेवतात की आपल्याला गीता शिकायचीच आहे, आणि संधी मिळाली की लगेच त्याचं सोनं करून घेतात.
पण काही जण विचार करतात की चला बाबा घरी बसलोय, काय करायचंय, ऑनलाईन आहे तर करून घेऊ, टाइमपास आपला चांगला होतो, असं पण काही जण विचार करतात. पण कसंही असलं तरी पण ही जी आपली भगवद्गीता, जो आपला भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे, इतका मोठा ग्रंथ आहे, आपण त्या गीतेला माऊली म्हणतो, माता म्हणतो, कोर्टात देखील त्याच्यावर हात ठेवून शपथ घेतो. पण त्या गीतेत काय सांगितलंय तेच जर आम्हाला माहित नसेल तर काय उपयोग? तर आपलं शास्त्र आपल्याला माहित असणं, आपल्याला येणं, आपण ते शिकणं, त्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळं फार गरजेचं आहे. आणि ही सुरुवात छान झालीये तुमची. खूप अवघड वाटणारी, वाचता न येणारी गीता आता तुम्ही वाचू शकता. आता हळूहळू तुम्हाला अर्थही समजायला लागले की कुठल्या श्लोकात काय अर्थ आहे. कारण अर्थविवेचन सत्र पण सगळेजण मन लावून ऐकत असणार आहे. पण आता ही जी आवड निर्माण झाली ही अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. कारण गीता हा केवळ एक असा धर्मग्रंथ नाहीये, तर अखिल विश्वातील मानवजातीला मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. जीवनातल्या प्रत्येक छोटे छोटे प्रश्न जे असतात ना, की जीवनात काय करायचं हाच प्रश्न पडतो. जीवन मिळालंय, जन्म मिळालाय आणि आपण जगतोय. पण या जन्मभर आपल्याला काय करायला पाहिजे, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यातलं आपण आधीच 3 करत असतो. म्हणजे अर्थ, कामना, पूर्ती, धर्म ह्या गोष्टी बऱ्यापैकी करतोच. पण मोक्षाचा तर कधीच विचार करत नाही. तर मोक्ष प्राप्ती मग कशी होणार? त्या वाटेला कसं जायचं? आणि तिथेच तर आपलं सगळं साध्य आहे. शेवट तेच आहे. जिथून आलो तिथेच जाणार आहोत. पण मग त्या शुद्ध रूपाकडे जाताना आपल्यालाही शुद्ध व्हायला हवं ना. तर त्या भगवंताशी एकरूप होताना आपण 12व्या अध्यायात पाहिलं भगवंतानी भक्ती सांगितलीये पहिल्या 12 श्लोकांमध्ये, 13 श्लोकांमध्ये. आणि त्यानंतर भक्त कसा असावा, त्याच्यात गुण कसे असावे तेही वर्णन केलंय. त्यामुळे मला 12वा अध्याय ना सगळ्यात जास्त प्रिय आहे, की त्या गुणांचं वर्णन जेव्हा त्यात येतं ना, तर ते मला अगदी दीपस्तंभासारखं वाटतं, की नेहमी आपल्याला आयुष्यात कसं राहावं असा प्रश्नच पडत नाही. बरेचसे श्लोक त्यातले, की अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच. सर्व भूतमात्रांवर द्वेषबुद्धी ठेवू नका, प्रेमबुद्धी ठेवा आणि सगळ्यांशी मैत्री करा, करुणा ठेवा. असे अगदी आपण समजून जर घेतले ना, तर खरं असं खूप अवघड नाही वाटत आपल्याला हे श्लोक आणि असे प्रेरणादायी वाटतात. शीतोष्ण सुख दुःखेषु, तो जो श्लोक आहे त्यात आपल्याला आपली मनस्थिती सम ठेवायला सांगितलेली आहे, की आपलं मन कधी सारखं काय असतं, आनंद झाला की खूप आनंदित होतो आणि आपल्याला जर एखादी दुःखाची बातमी आली की आपण एकदम निराश होतो. तर कुठलीही स्थिती ही येतच नसणार आहे. ऊन सावलीचा खेळ आहे ना, शीतोष्ण सुख दुःखेषु. तर असं जे तुल्य निंदा स्तुतिर्मौनी असं पण होतं जीवनात. कोणीतरी कौतुक केलं की किती छान वाटतं आणि कोणी जर आपल्याला काही बोललं तर मनातनं आपल्याला खूप राग येतो. तर काय नाही, ठीक आहे. ती त्या व्यक्तीची दृष्टी असल्यामुळे आपल्याला कोणी कौतुक केलं ती पण त्या व्यक्तीचीच दृष्टी आहे आणि जर कोणी आपल्याला नाही बोललं चांगलं तर ती त्याच व्यक्तीची दृष्टी आहे. आपल्याला कुठलीच गोष्ट मनावर घ्यायची नाही. आपली मनस्थिती सम ठेवायची आणि योगात पण हेच सांगितलंय, समत्वम योग उच्यते. तर योग प्रत्येक अध्याय गीतेचा हा योगशास्त्रच आहे. त्यामुळे योगाबद्दल बोलावं की गीतेबद्दल बोलावं, त्यामुळे दोन्ही अशा एकत्रित आहेत. जर गीता छान समजून घ्यायची असेल तर योगाभ्यास करावा. त्यात आसन प्राणायामाने आपण शरीर दृढ बनवू शकतो. त्यानंतर प्राणायामाने आपलं मन स्थिर करू शकतो आणि आपलं मन स्थिर झालं की सगळ्या गोष्टीत सम होतं आणि कुठल्याही गोष्टीचा फारसा आपल्यावर परिणाम होत नाही. आपण म्हणतो की असा स्वभाव बदलू शकत नाही, माझं तर हे असंच आहे. असं काही नाही, सगळं बदल होतं, फक्त आपली संकल्प शक्ती पाहिजे. आणि हा 12वा जसा सुंदर अध्याय आहे तसाच 15वा पण खूप छान आहे. 15व्यात पण आपल्याला सगळीकडे ईश्वर बघतोय आपण, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे.
आणि ईश्वराने आपल्याला भगवंतांनी सांगितलंय की ममई वंशो जीवलोकी, मी प्रत्येकाच्या हृदयात अंशरूपी आहेच. तर ती जाणीव आपल्याला प्रत्येक वेळी ठेवणं फार आवश्यक आहे. त्यानंतर अहम वैश्वानरो भूत्वा, आपण तर आपलं वेड्यासारखं आवडतं म्हणून खात राहतो. पण आपल्याला काय आवश्यक आहे, श्रेयस्कर काय आहे, ते पण बघणं फार, नुसतं प्रिय आहे ते खात राहिलं तर तो वैश्वानर जो अग्निरूपाने आपल्या आत बसलाय त्याला किती त्रास द्यायचा. तर आपण ह्या ज्या काही गोष्टी करतो ना, पुढच्या अध्यायांमध्ये तर अजून खूप छान गोष्टी आहेत. आहार कसा घ्यावा, कसा आपलं दैनंदिन व्यवहार असावा, कुठल्या गोष्टीत कसा विचार करावा, आणि हळूहळू म्हणजे गीता शिकता शिकता अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि अर्थ समजून घेतला की पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या गोष्टींचं वाचन मनन चिंतन जर केलं तर त्या गोष्टी नक्की आपल्या आचरणात येतील. आणि आचरणात आलं तर जीवनात आनंद आणि समाधान, आनंद आणि सुख, जे आपल्याला अंतिम ध्येय आपलं तेच असतं. आपण जीवनात काय शोधत असतो, सुख शोधतो, शांती शोधतो. तर ती त्यानंतर आपल्याला मिळणार आहे जेव्हा ते आपल्या आचरणात येईल. तर आपला अभ्यास आपल्याला सतत ठेवायचंय. इतकंच नाही, नुसतं आपलं सत्र विवेचन जे असतं, विवेचन सत्र, त्यातलं ऐकलं तरी ते पुन्हा पुन्हा कुठेतरी वाचनात आलं ना तर ते आपल्या मनावर भिंबतं आणि मग छान आपल्या आतमध्ये उतरतं आणि आपण तसे जगायला लागतो. इतकं भावपूर्ण आणि सुंदर जीवन होतं. नेहमी आनंदी आणि शांत असं जीवन होतं. तर गीतेचा अभ्यास कधीही सोडू नका आणि काठावरनं परत जाऊ नका. अगदी त्यात डुबकी घ्या आणि पूर्ण आनंद घ्या. या गीतामाईचा पूर्ण आनंद घ्या, अशी मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. तुम्ही करालच. शक्य झालं तर गीता कंठस्थ करा आणि थोडेसे ज्यांचे छान उच्चार आहेत त्यांनी पुढे एखादा अजून अध्याय झाल्यावर, एक परीक्षा झाल्यावर प्रशिक्षकही व्हा. त्यासाठी पण शुभेच्छा देते. म्हणजे हळूहळू आपण आपलीच प्रगती करायची आहे आणि आपणच आपल्याला उन्नत करत जायचंय. आपली बाहेरची उन्नती तर सगळी छान आहेच आहे, पण आत्मउन्नती अपेक्षित आहे. तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. जय श्री कृष्ण. आणि सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय. सगळ्या सुरुवातीपासून दीप प्रज्वलापासून अगदी सगळं छान चाललंय. आणि मेधाताई परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद ताई. खूपच सुंदर तुम्ही अगदी सांगितलं. हा बोला. बहुआयामी बहुपेडी अशा या दीदी आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते आणि आम्ही ते आमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद नक्कीच दीदी. नक्कीच. धन्यवाद दीदी. पुढे स्वीटी ताई, गोपालजींचा देताय का परिचय करून की आणखी वाट बघायची? अजून आले तर नाहीत गोपालजी. बरं, आपण आणखी काय वाट बघूयात. काही हरकत नाही. ते आले की तुम्ही सांगा. आणि सगळेजण संदेश हँड रेस, एक फक्त सूचना आहे की सगळेजण हँड रेस करू नका, कारण आपण सगळ्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण सगळं नियोजन केलेलं आहे. तर प्रत्येकाचा नंबर येणार आहे. तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही जे जे सादर करणार आहोत, तर तसं मी नावं सांगेन तसं तुम्ही हँड रेस करा, म्हणजे मला ते सोपं जाईल. आता मग भजन पुष्पाताई ओगले गातील. पुष्पाताई तुम्ही करा हँड रेस. ओके. हा ताई, आशुभाचा संदेश पाहायचा का म्हणाले? थोड्या वेळाने आपण जर लावला तर पुढच्या ह्याच्यामध्ये. बरं चालतंय. हो हो, लगेच करायचं. आपल्याला वेळाचं हे बघण्यासाठी पटापट. Glory, hallelujah,
ताई आवाज फार क्लिअर येत नाही आहे. हा. तुमचा तर अजिबातच नाही येते आवाज. आपण तुम्ही थोडस हे करून घेताय का? परत वाटलं तर आपण हे करूयात. बरं बरं, ठीक आहे काही हरकत नाही. नाही एवढाच थोडाच येऊ शकतो आवाज. अच्छा, तुम्ही ताई. स्वतः म्हणा ना. हा ताई, हा हा, ऐका ना. हा. ह्या दोघी डॉक्टर आहेत, काय नाव यांचं? आरवा अंकिताजी आरवा. आणि हा. हा. आणि या दोघींना पण प्रार्थना म्हणायची आहे, एक आरती म्हणायची आहे भगवद्गीताची. त्यांना थोडस चान्स द्या ना, कारण त्या म्हटल्या की मला नंतर वेळ नाहीये, सत्रात जमणार नाही असं वाटतंय. तर त्यांना विचारा काय म्हणतायत का. आल्यात तर बघा त्या, अपर्णाजी आणि अंकिताजी. आणि अरवा पण तिचं पण लेक्चर आहे. तर आधी अरवाला देऊयात चान्स आणि मग त्या दोघींना सांगूयात आपण. आणि सगळे थोडस वेळेचं बघा, कारण प्रत्येकाला संधी मिळायला हवी आहे. तर अगदी एक दोन मिनिटांमध्ये तुम्ही जर हे केलात तर बरं पडेल. अरवा ताई, तुम्ही स्वतः म्हटलं, स्वतः कृती करून दाखवली तर खूप छान. हो, अगदी अगदी. मी बोलू? हो हो हो. मी आज तुम्हाला भगवद्गीतेबद्दल महत्व सांगणार आहे. माझं नाव आहे अरवा समेजो. मी 13 वर्षांची आहे आणि मी आज भगवद्गीतेचं महत्व सांगणार आहे. भगवद्गीता काय? भगवद्गीता 18 अध्याय एक पुस्तक आहे, पवित्र ग्रंथ आहे हिंदूंचा. त्याच्यामध्ये काय आहे? 18 अध्याय 1700 श्लोक. पण कधी आपण हे विचार केला की भगवद्गीता कुठून आली आहे? भगवद्गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाने सांगितलेली होती. जेव्हा त्याचं ध्येयापासून मन विचलित होत होतं, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते. फक्त अर्जुनानेच नाही तर अजून एका माणसाने भगवद्गीता ऐकली होती. धृतराष्ट्राचा दास संजय ह्याला दिव्य दृष्टी दिली होती, जेणेकरून तो युद्धभूमीवर चाललेल्या गोष्टी बघू शकतो. त्याद्वारे संजयने भगवद्गीता बघितली होती, भगवद्गीता ऐकली होती. भगवद्गीता हे असं आहे जे आपलं जीवन जर आपण त्याला वाचलं, जर आपण त्याला समजून घेतलं तर आपल्या जीवनाचं सार करेल, अशी ही भगवद्गीता. भगवद्गीताला काही प्रत्येक भगवद्गीतेच्या प्रत्येक शब्दाला एक आपला अर्थ आहे. भगवद्गीतेमध्ये बरेचसे अधर्म, धर्म अशा वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत. जर ते आपण समजून घेतला तर आपलं जीवनही सुखद होईल आणि दुसऱ्यांचंही, सगळ्यांचं सुखद भविष्य होईल. कधी कधी म्हणतात की जे सुख आपण आपल्या जवळ ठेवतो ते सुख जर आपण वाटलं तर ते दुईपट आपल्याला परत मिळतं. तसंच हे आहे, जेवढं आपण त्याच्यामध्ये मन एकत्र करू तेवढंच आपण त्याच्यामध्ये मन आणि सगळं आपलं, जेव्हा आपण काही करत असू तेव्हा जर केलं तर तेव्हा तसंच आपल्या जीवनाचाही सार होतो. म्हणूनच म्हणते की भगवद्गीता वाचली तर आपल्या जीवनाचं सार होईल आणि आपलं भविष्य सुखद होईल. धन्यवाद. छान. अरवाताई, एवढ्या लहान वयामध्ये एवढा अभ्यास केला, छान. खूपच सुंदर अरवा ताई.
आता जयश्री भैया आलेले आहेत. ओके, गोपालजी आलेले आहेत का? एक मिनिट, हँडरेज गोपाल दादा. दोनच हा. ओके. गोपालजी नाथावत हो. ते बॅच कोऑर्डिनेटर आहेत. गोपालजी नाथावत हे आपले बॅच कोऑर्डिनेटर असून त्यांनी व्यवसाय रुची शिक्षा सहाय्यक सूचना मतलब अधिकारी पशुपालन विभाग राजस्थान मधले आहेत. तसेच गीता कक्षामध्ये त्यांनी आपली भूमिका देत आहेत टेक्निकल असिस्टंट म्हणून आणि ग्रुप कोऑर्डिनेटर म्हणून. बॅच कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा त्यांनी कार्यरत आहेत आणि भरपूर ग्रुपमध्ये ते ऍडेड असल्यामुळे त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या ग्रुपसाठी दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि अर्थविवेचन टीम मध्ये त्यांनी कोऑर्डिनेट करतायत. तसंच नोव्हेंबर 2020 पासून ते आपल्या गीता परिवारात आहेत. परिवाराचे जुने सदस्य आहेत. त्यामुळं त्यांचं फार जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर सरांना मी 2 मिनिटं आपल्या ग्रुपला आले भेट दिलीत म्हणून त्यांना थोडंसं बोलायला आमंत्रण करते. हा जय श्री भैया. कृष्णा दीदी. जय श्री कृष्ण गोपाल जी. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. दीदी मैं मराठी तो नहीं बोल पाऊंगा, समझ जरूर मैं थोड़ा बहुत लेता हूँ तो क्षमा चाहूंगा। और सबसे पहले तो हिंदी भी समझ जाते हैं भैया, राष्ट्रभाषा है, सभी को हिंदी समझती है। वही पहले तो मैं क्षमा चाहूंगा दीदी कि आपके आमंत्रण के बाद में आपने कॉल भी किया और फिर भी आने में देरी की मैंने, तो इसके लिए मैं सभी से क्षमा याचना करूंगा कि माफी चाहता हूं। 2-3 बैच और भी अभी सुबह 7 बजे के थे और 65 ग्रुप होते हैं बैच कोऑर्डिनेटर के पास में, 50 से ऊपर ही होते हैं, मेरे पास 65 है, तो थोड़ा वहां जाकर के आने में देरी हो गई, तो माफी चाहूंगा। और आपने मुझे उसमें से टाइम निकाल के आप आ गए, यही बहुत है। नहीं दीदी, आपने मुझे बुलाया, इसके लिए भी आभारी हूँ मैं आपका। इतने सुंदर कार्यक्रम में आपने मुझे बुलाया। और यहाँ पर तो भक्ति दीदी और मेधा दीदी और स्वीटी दीदी तीनों ने मिलकर के ऐसा भक्ति रस घोल दिया है। सुन रहा था अभी मैं गुड़िया का कि इतना भक्ति रस घोल दिया है कि आनंद आ रहा है। और मैं अब सोच रहा हूँ इतनी देर क्यों लगाई मैंने यहाँ आने में, इतना सुंदर कार्यक्रम मेरे से मिस क्यों हो रहा है तो बहुत ही सुंदर लग रहा है। दीदी ने अनुपठन 20 दिन की क्लासों में इतना सुंदर करवाया। आप सब लोगों के चेहरे पर जो उल्लास नजर आ रहा है, ये इस बात का प्रमाण है कि दीदी ने कितना अच्छा पढ़ाया होगा। और दीदी ने, आसू भैया हमारे अर्थ विवेचन सत्रों में आसक्ति से दूर रहने का गीता सार बताते हैं, लेकिन मैंने ये देखा है कि भक्ति दीदी ने तो यहाँ आसक्ति घोल दी है। सबकी यही इच्छा लग रही है कि हमें तो यही दीदी वापस ट्रेनर के रूप में मिले, यही दीदी हमें टैग के रूप में मिले, यही दीदी हमें जीसी के रूप में मिले। तो ये आसक्ति पैदा कर दी है दीदी ने, जाने अनजाने में ऐसा रस घोल दिया है कक्षा में। तो बहुत ही सुंदर दीदी आपका ये ग्रुप रहा। और मैं सबसे निवेदन करूंगा कि आप L1 से L2 में आ गए हैं, अब आप प्रशिक्षार्थी नहीं हैं, आप अब गीता कक्षा में आए थे, उस समय प्रशिक्षार्थी थे, अब आप गीता कार्यक्रम के कार्यकर्ता बन जाइए। आप अपने जैसे ही, आपको कहीं से लिंक मिला होगा, आपने अब तक ये कभी नहीं सोचा हम 7 बजे उठ करके और 40 मिनट की कक्षा में प्रवेश कर लेंगे। मैं देख रहा हूँ हमारे बीच में राधिका दीदी सीनियर भी बैठी हैं और बुजुर्ग कई ऐसे बैठे हैं जिन्होंने कभी ये नहीं सोचा होगा। हो सकता है इसमें से कई शिक्षक भी हों जिन्होंने पढ़ाया होगा, उन्हें नहीं पता कि हम भी 40 मिनट पढ़ने जा रहे हैं आज। और डॉक्टर्स भी हैं, डॉक्टर्स भी हैं। देखिए तो दीदी, इसमें जो एक नया अनुभव देखने को मिल रहा है हमें क्लासों में, वो ये मिल रहा है कि अब तक किसी को ये आभास नहीं था कि हमारे पास में 40 मिनट का समय है। ये किसी को पता ही नहीं था। जब से कक्षा ज्वाइन किए तब से उनको ये पता चलने लग गया है कि हम ये 40 मिनट हमारे बेकारी खराब कर रहे थे, इससे अच्छा जीवन में पहले ही आ जाते तो हमें बहुत सुंदर ये कार्य देखने को मिलता और बहुत सुंदर संस्कारों का निर्माण हमारे बच्चों में भी होता और हम में भी होता। क्षमताएं अपार है, हमें पहचानने की देर है बस केवल। तो आप सब L1 से L2 में आ गए हैं,
आप सबसे मैं निवेदन करूंगा कि आप गीता सेवी कार्यकर्ता भी बने। आप में से कई लोग रात को कार्यक्रम में होंगे, 8:30 बजे जो गीता सेवी आओ गीता सेवी कार्यक्रम में, उसमें आप लोगों ने फॉर्म भी फिलअप किए होंगे। आज उसकी डेट और है अभी तक। आज शाम तक भी आप अपनी क्षमता अनुसार, अपनी योग्यता अनुसार, अपने समय की उपलब्धता के अनुसार जिस भी आयाम में आप सेवा देना चाहते हैं, आप अब प्रशिक्षार्थी नहीं रहे हैं, आप अब गीता सेवी कार्यकर्ता बन गए हैं, तो आप सब कार्यकर्ता के रूप में जुड़े। आप प्रशिक्षक बन सकते हैं, आप टेक्निकल असिस्टेंट बन सकते हैं, आप ग्रुप कोऑर्डिनेटर बन सकते हैं, आप कंटेंट सीन राइटिंग टीम के मेंबर बन सकते हैं, आप अर्थविवेचन टीम के बन सकते हैं, आप गीता प्रचारक के रूप में भी जुड़ सकते हैं। आप ऐसे 10 आयाम हैं जो दीदी ने बताए होंगे, और नहीं तो बता देंगे दीदी। तो 10 आयामों में से जो भी आयाम आपको पसंद हो, जो भी आपको सुटेबल हो, उसमें आप जुड़ करके अपनी सेवा जरूर दें। तभी आप ये समझिए इस गीता ज्ञान यज्ञ में आप भी एक पुष्पांजलि अर्पित कर पा रहे हैं। आपने सीखा है, बहुत सुंदर बात है, सीख भी रहे हैं, ये और भी सुंदर बात है। L2 में प्रवेश के लिए फॉर्म फिलअप कर दिया होगा आपने, ये बहुत सुंदर बात है। लेकिन जब तक आपकी पुष्पांजलि सच्ची नहीं मानी जाएगी, जब तक एक कार्यकर्ता कम से कम 5 से 10 प्रशिक्षकों को, प्रशिक्षार्थियों को नहीं जोड़ दे, तब जाकर के आप मानिएगा कि गीता कार्यक्रम में आपने जुड़ने का पुण्य प्राप्त किया है, और गीता पढ़ी भी है और पढ़ाई भी है और जीवन में उतारी भी है। ये मेरा आपसे अनुरोध रहेगा। आपका कार्यक्रम बीच में दीदी ने रोक करके मुझे आमंत्रित कर लिया, थोड़ा सा समय की बाध्यता आप लोगों के साथ में है, 40 मिनट की होती है, क्षमा चाहूंगा। ज्यादा समय नहीं लेते हुए मैं अपनी वाणी को विराम दूंगा। आप सभी लोगों को L2 में आने के लिए अग्रिम शुभकामनाएं और बधाई दूंगा, और मेधा दीदी, स्वीटी दीदी, भक्ति दीदी, इनको बहुत बहुत धन्यवाद और आभार प्रकट करूंगा कि मुझे ये गौरव प्राप्त हुआ है कि ऐसे बैच का मैं बैच कोऑर्डिनेटर बना। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद दादा। और गोपाल, आपका दर्शन हुआ, हम धन्य हो गए। धन्यवाद। सगळ्या फक्त एक सांगतेय, फक्त 5 मिनिट राहिलेले आहेत, तर ही बॅच संपली की परत रिजॉईन करा सगळ्यांनी। आणि कार्यक्रमाच्या ह्याच्या बॅच मध्ये शेवटी आपण उदयदादांचं भैरवी ऐकणार आहोत। उदयदादा हँडरेस करा पटकन। एक मिनिट ताई, सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे। दादांच्या सोबत आपण गोपाल भैया बरोबर आपण एक सगळ्यांचे एक क्लिप फोटो घेऊया। तर हे लॅपटॉपवर फोटो आपण घेऊन टाकूया। सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे, कुणीही आपला व्हिडिओ ऑफ ठेवायचा नाहीये। अनुजा साठे आपला व्हिडिओ ऑन करा ताई। सीए आपल्या कोण आहेत, मुकुंदजी, गॅलेक्सीनं कोण जॉईन झाले, त्यांनी सगळ्यांनी प्रतिभाताई फास्ट, रचनाताई, ऋतुजाताई, सगळ्यांना सांगावं नाही लागायचं, सारिकाताई, शिल्पाताई, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा। ताई ऐका ना, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे स्क्रीनशॉट घ्या ना, कारण मला याच्यातलं सेटिंगचं एक मिनिट मी काढतीच आहे सगळ्यांचं। सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं, स्वतःच्या मोबाईल मध्ये सगळ्यांनी घेऊन टाका। बऱ्याच जणांचे व्हिडिओ चालू नाही आहेत, त्यांनी घेतलं तरी चालेल। स्मिताताई छान तयार झालेले आहेत, भारतीय पोशाखामध्ये खूप छान दिसतंय। आता स्क्रीनशॉट घेताना लक्षात येते। आणि अर्चनाताई जोशी व्हर्च्युअल बॅकग्राऊंड ठेवलेले आहेत, छान एकदम मस्त वाटतंय। अर्थविवेचन सत्रों में प्रार्थना के लिए बुलाते समय या दीप प्रज्वलन के वीडियो बनाते समय मैं अक्सर निवेदन करता रहता हूं कि वहां पर केवल भारतीय पोशाक में ही आना है, और ऐसे सुंदर वेशभूषा में आना है जैसे हम कोई पार्टी में जा रहे हैं, शादी में जा रहे हैं, क्योंकि बहुत बड़े मंदिर में हम जाकर के प्रार्थना या दीप प्रज्वलन करने वाले हैं, तो उससे सुंदर जगह और कहीं नहीं मिलने वाली है जहां पर ऐसे सज धज करके जाया जाता है। लेकिन स्वीटी दीदी ने आज इस कार्यक्रम में जो अपनी ड्रेस पहन रखी, दीदी वास्तव में आपने उसको साकार कर दिया है। और मुझे लगता है सभी को आपने ये डायरेक्शन पहले से ही दे दिए थे। जिसको भी देख रहा हूँ सुंदर वेशभूषा में नजर आ रहे हैं, इतने प्रसन्नचित्त नजर आ रहे हैं कार्यक्रम में।
भैया दीप प्रज्वलन भी बहुत ही बढ़िया हुआ। दीप प्रज्वलन वाले दीदी हमारे बहुत ही अच्छा दीप प्रज्वलन किया। रिकॉर्डिंग है भैया, मैं आपको सेंड करूंगी। और बिल्कुल। संख्या भी अच्छी है। मेरी 2 बैचेस की जो ये हुई उसमें संख्या तो कम थी, लेकिन इसमें बहुत अच्छी संख्या है, ये है 58 तो मेंबर्स, बहुत अच्छी संख्या है। बढ़िया है भैया। ये बिल्कुल सब बिल्कुल, सब और उत्साही होगी भी है। क्यों नहीं। स्वीटी दीदी हैं, भक्ति दीदी हैं, मेधा दीदी हैं, क्यों नहीं होगी। तीनों का ऐसा सामंजस्य, यही एक परिवार के रूप में हम कार्य करके एक ये भी जाने अनजाने संदेश दे रहे हैं कि परिवार के सभी सदस्यों का अगर कोऑर्डिनेशन सही हो तो उस परिवार की कैसी आभा बिखरती है, कैसी सुंदर उसकी आभा बनती है। ये भी एक जाने अनजाने में स्वीटी दीदी ने, भक्ति दीदी ने, मेधा दीदी ने ये संदेश आप सब लोगों को देने का प्रयास किया है और सफल भी रही है। धन्यवाद। 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 ऍक्च्युली आता फक्त 1.5 मिनिट राहिलेला आहे आणि कदाचित उदयदादांची भैरवी आता नाही होऊ शकणार आहे. तर उदयदादा पुढच्या, कारण भैरवी शेवटच्या ह्याच्यामध्येच आपण घेतो, तर मग पुढच्या ह्याच्यामध्ये आपण घेऊयात. मग आता 1 मिनिटासाठी कोण हे करेल? आता पटकन हँड रेज करा आणि परत रिजॉईन व्हायचंय सगळ्यांनी. आपण इथेच याच लिंक वरून पुन्हा भेटायचं आहे. गोखलेताई हा ताई, लगेच आता सुरू काही करा. होणार नाही. होईल 1 मिनिट आहे. गोखलेताई मॅडम म्हणायचे म्हणते हा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रम् येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय